प्रत्यंगिरा महामंत्राने संपुटीकरण करून प्रत्येक गावामध्ये अगदी गल्ली बोळ्यामध्ये आपण प्रत्यंगिराचा मंत्र जप करावा की विना दीक्षा मिळालेला मंत्र केव्हाही फळ प्रदान करत नाही। उग्र देवतेचा मंत्र विना दीक्षा जो करतो त्यातून फक्त दोष उत्पन्न होणार आहे। जेव्हा अशा उग्र देवता महाप्रत्यंगिरासारखे मंत्र आणि तेही मराठीच्या ओवी पद्धतीमध्ये असताना तिथे संस्कृतचा ते पण तंत्रातील उग्र देवतेचे मंत्र आपण जर कधी करत असू तंत्रशास्त्राचा खेळ करणं थांबवा। नमस्कार, जय श्री कृष्ण, श्री मात्रे नमः। आता 1-2 दिवसामध्ये आपल्या व्हॉट्सअप, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम या ठिकाणी एक उग्र देवतेचा मंत्र, एक तथाकथित जे काही सेंटरचे लोक आहेत ते सांगतायत की तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या मंत्राला प्रत्यंगिरा महामंत्राने संपुटीकरण करून प्रत्येक गावामध्ये अगदी गल्ली बोळ्यामध्ये आपण प्रत्यंगिराचा मंत्र जप करावा। पण ह्या सगळ्या गोष्टी करताना शास्त्र याला अनुमती देते का? एकदा आपण याबद्दल विचार करूया। बघा, मंत्रशास्त्र जो काही मंत्र घेतलेला आहे यालाही मंत्रशास्त्र म्हटलेलं आहे। कोणत्या तरी ग्रंथातून तो घेतलेला असेल। तो मूळ ज्या काही उग्र देवतेचे मंत्र आहे याला मुख्य जो ग्रंथ आपल्याला मिळतो तो आहे रुद्र यामल तंत्र। रुद्र यामल तंत्रामध्ये उक्ती आहे की उग्र देवता मंत्राणाम जपो दीक्षा विना हि कुर्यात सतु महादोषम प्राप्नोति न संशयः। उग्र देवतेचा मंत्र विना दीक्षा जो करतो त्यातून फक्त दोष उत्पन्न होणार आहे। म्हणून आणखी दुसरा, आपण भक्तीच्या नावाखाली, सेवेच्या नावाखाली आज जो काही धार्मिक प्रदूषण आपण पसरवतोय यामध्ये आपल्याला सारासार विचार करणं खूप गरजेचं आहे। शास्त्र असं सांगतं, दीक्षा विहीनही पुरुषो न मंत्र फलमश्नुते, की विना दीक्षा मिळालेला मंत्र केव्हाही फळ प्रदान करत नाही। सोबत ज्या महाप्रत्यंगिरा मंत्राचा संदर्भ जे कोणी देत असतात त्यांना शास्त्र हे पण सांगतं, कुलार्णव तंत्र आणि मंत्र प्रयोगार्णवामध्ये संदर्भ आपल्याला सापडतो। पुस्तके लिखितान मंत्रा नालोक्य प्रजपन्ति ये ब्रह्महत्या स्वम तेषाम पातकम परिकीर्तितम। पुस्तकातून घेतलेला मंत्र सोबत तथाकथित व्हॉट्सअपवरती मिळालेला मंत्र जर कधी आपण साधनेमध्ये वापरत असू तर काय होणार? ब्रह्महत्या समम तेषाम पातकम परिकीर्तितम। आपण सेवेच्या नावाखाली जे आज भरडले जातोय, शास्त्र विरुद्ध आचार करत आहोत, यामध्ये कुठेतरी आपण शास्त्राचा विचार केला पाहिजे। जेव्हा अशा उग्र देवता महाप्रत्यंगिरासारखे मंत्र आणि तेही मराठीच्या ओवी पद्धतीमध्ये असताना तिथे संस्कृतचा ते पण तंत्रातील उग्र देवतेचे मंत्र आपण जर कधी करत असू तर ह्या ठिकाणी शास्त्र अध्ययन आपल्याला करणं ही काळाची गरज आहे। म्हणून उग्र देवतेंची साधना पुस्तकातून, व्हॉट्सअपवरून विना गुरु जर कधी करत असाल तर यामध्ये सर्वतः दोष हा आपल्याच मस्तकी आहे। म्हणून भक्ती वेगळी, सेवा वेगळी आणि तंत्र मार्ग वेगळा। म्हणून ह्या अनुषंगानं प्रत्येकाने शास्त्राचा विचार करूनच आपली साधना आणि सेवा केली पाहिजे। तुम्हाला जर कधी साधना करायची असेल तर अगदी शंकराचार्य परंपरेपासून दुर्गा महामंत्राची साधना दिली आहे, जो प्रत्येक जण करू शकतो आणि शिवानी पण त्यांना अनुमोदन दिलेलं आहे। म्हणून दुर्गा महामंत्र, दुम दुर्गायै नमः अशा सारख्या मंत्राचं संपुटीकरण करून तुम्ही हवन का नाही करत? का तुम्हाला प्रत्यंगिरासारख्या उग्र देवतेची तुम्हाला का गरज पडते आहे? जर कधी तुम्ही शास्त्र अध्ययन केलं असतं तर तुम्ही हा असल्या पद्धतीचा प्रकार केला नसता। म्हणून एक अधिकारी व्यक्तीच्या नावाने मी ह्या सर्व लोकांना आग्रहाची विनम्र विनंती करतो, तंत्रशास्त्राचा खेळ करणं थांबवा। सेवा मार्ग, सत्संग मार्ग वेगळा आहे आणि तंत्र मार्ग वेगळा आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री मात्रे नमः।